जय शिवराय, जय शंभूराज। आज हिंदू धर्माच्या सण परंपरेप्रमाणे पाहायला गेलं तर आज 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस, म्हणजेच एकीकडे सुखाचा दिवस। परंतु याच दिवशी 14 जानेवारी 1761 साली मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद केली जाते, जिथे मराठ्यांच्या पराभवाचीही नोंद अख्ख्या जगाने घेतली। पराभवही कसा असावा याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणून पानिपतचं उदाहरण दिलं जातं, कारण जिंकणाऱ्याला परत कधी या देशावर आक्रमण करायची गरजच भासली नाही। या युद्धाचं वर्णन करताना बरेच साहित्यिक लिहितात। पानिपतमध्ये युद्ध झालं, त्या युद्धाविषयी बोलताना थोर साहित्यिक कवी सांगून जातात की लाख बांगडी फुटली, 2 मोती गळाले, 17 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा तर याची गिनतीच नाही। म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामधून या युद्धामध्ये एक माणूस खर्ची पडला आणि या युद्धाचा पूर्ण जगाने नोंद घेतली, कारण या पराभवाने परत या देशाकडे कुणाची वाईट नजर करण्याची ताकद झाली नाही। आणि याच युद्धामध्ये थोर मराठा सरदार दत्ताजी शिंदे यांना अहमद शाह अब्दालीने एक वाक्य म्हणलं होतं की क्यों पाटील और भी लढोगे। त्यावेळेस दत्ताजी बाबांचं उत्तर होतं बचेंगे तो और भी लढेंगे। आणि इथूनच मराठा साम्राज्याच्या बाबतीमध्ये एक मन रूढ झाली, मोडेन पण वाकणार नाही, ही मराठा समाजाविषयीची रूढ तयार झाली। आणि अशा या थोर ज्ञात अज्ञात वीरांना आदरांजली देऊन सर्व मराठा समाजाने व या महाराष्ट्रातील सर्वांनी, या देशातील सर्वांनी या वीरांना नमन केलं पाहिजे। जय शिवराय, जय शंभूराज।